आणि स्वागत आहे तुमचं आपलं मराठी नाटकाच्या यूट्यूब चॅनल, ज्याचं नाव आहे एन ब्लॉग्स, म्हणजे आपलं निजरनावर ब्लॉग्स. तर गाईज नवीन दिवस, नवीन रात्र म्हणायला गेलं तर. आणि आज आम्ही निघालो आहे एकविरेला. आणि इतके दिवस ब्लॉग करत नव्हतो कारण की झालेलं असं की लास्ट आम्ही जो ब्लॉग केलेला माहुली फोर्टचा, सो त्याच्यानंतर मग डायरेक्ट आम्ही आता त्याच्यानंतर माझी एक्झाम आली. सो एक्झाम नंतर मग 2 दिवस सुट्टी होती आणि त्याच्यानंतर मग ब्लॉग करायला काय भेटलं नव्हतं. आणि त्याच्यानंतर मग डायरेक्ट आता एक्झाम्स पण झाल्या आणि नंतर मग त्याच्यानंतर सम इश्यूज होते, मग त्याच्यामुळे मी ब्लॉग केलाच नव्हता. सो आता मला डायरेक्ट आता परफेक्ट 2 वीक्स नंतर ब्लॉग करायला निघालो आहे. सो आणि आता मी निघालो एकविरेला, कारण की अचानक प्लॅन ठरलेला. खरं तर आमचा प्लॅन होता पहिल्या दिवशी म्हणजे लक्ष्मीपूजनच्या रात्री आदल्या रात्री जायचा. सो तो तर काय प्लॅन वर्कआउट झालाच नाही. सो त्याच्यानंतर डायरेक्ट आज आम्ही म्हणजे दीपावली पाडव्यालाच प्लॅन केला. आणि गाईस सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. ही दिवाळी तुम्हाला आनंद, हर्ष आणि उल्हासाची जाओ आणि सर्वांना विश यू हॅपी अँड सेफ दिवाळी. स्वतः आम्हाला निघायचं आहे, वाजलेत रात्रीचे 12 आय थिंक वाजले असतील, प्रॉपर माहीत नव्हतं. मी पण घाईघाईत निघालो कारण की तयारी तर झालीच नव्हती. आणि आता सगळं सेटअप विटअप सगळं कॅमेरा आणि बॅगेत भरलं, पूर्ण कपडे घेतले आणि निघालो आहे. सो मस्त आता आजची तर म्हणजे आजचा प्लॅन हा खूप मस्त असणार आहे. आणि पहिल्यांदा असं नाईट राईडला निघालो, म्हणजे बाईक राईडच म्हणायला गेलं तर सगळे स्कूटी घेऊनच निघतो आम्ही. सो आणि अजून पुढे तर आपल्या एन्जॉयमेंट असणारच आहे जर्नीमध्ये, कारण की बाईक राईड म्हटलं तर फुल एन्जॉय असते. आणि ह्याच्या आधी एक नाईट राईड केली ती, म्हणजे आम्ही रत्नागिरीला गेलेलो, त्याची पण लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल, तो ब्लॉग बघितला असेल तर. आणि माहुली फोर्टला गेलो, त्याची पण लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईलच. आलो आहे मस्तपैकी इथून. आणि आज आपण चाललो आहे मित्राच्याच गाडीवरून. आपली गाडी बघा, आपली ॲक्टिवा इथेच उभी आहे, बिचारी पंक्चर झाली सकाळी. म्हणजे निघालेलो मी त्या दिवशी परवाच, म्हणजे दिवाळीला कपडे घेतलेले ते चेंज करायला निघालो. सो निघता आपलं इथं काम चालू आहे ना रस्त्याचं, सो तिथं पंक्चर झालं, टायर फाटलं. आणि काल लक्ष्मीपूजन असल्यामुळे गॅरेज बंदच होते मोस्ट ऑफ, सो ते भेटलं नाही. आता आपण ते उद्या बघू. सो आता आपण निघूया आणि पूर्ण ट्रॅव्हल आपण फुल एन्जॉय करायचं आहे आणि एकविरायचं दर्शन पण घ्यायचं आहे आपल्याला. सो आता आपण निघू, चला बाय बाय. आणि आता भेटू लवकरच, आपण आता हायवेला जाऊ तेव्हा डायरेक्ट. सो 1 2 3 गो. आपण आपल्या मीटअप पॉईंटला आलोय. पाठी 2 गाड्या लागल्यात, अजून 1 गाडी यायची आहे. अर्धी मंडळी आपली तिकडे उभी आहे. तर आज आम्ही आय थिंक प्रॉपर 8 जण जाणार आहोत, म्हणजे मी असेल, अक्षय असेल, निलेश असेल, गुलाब आमचा, अजून कृष्णा, रोहित शाह, सच्चाय आणि अजून 3-4 मंडळी येणार आहेत. सो त्यांचं फिक्स नाही, पण आता बघू, ती लोक पण आता निघतात की नाही काय माहीत नाही. स्वतः पण निघतो इथून. आणि आजची राईड आपली बाईक राईडच असणार आहे, तुम्हाला माहितीच असेल. आणि आजच्या राईडला तर फुल एन्जॉय असणार आहे, कारण की बाईक राईड म्हटलं म्हणजे तुम्हाला माहितीच आहे की एन्जॉयमेंट तर पूर्णच असते. आणि बाईक राईडमध्ये जी मजा येते ना, ती कधी खरं सांगतो तुम्हाला ट्रेनने ट्रॅव्हल करताना, ट्रेनची ट्रॅव्हलची मजा वेगळी असते, बट बाईक राईडची जी मजा असते ना ती वेगळीच असते. सो आता आपण निघूया. आणि खरं तर सगळे रेडी झाले एकदम प्रॉपर. आता थंडी आहे वाटतं इकडे, मला आता पूर्ण आपलं मस्त की जाड कपडे घातले आहेत. सो त्याच्यामुळे आता काय टेन्शन नाही आपल्याला. आणि आता आपण आपली बाईक राईड एन्जॉय करणार. आपलं विथ आपलं गोप्रो, म्हणजे गोप्रो नाही म्हणतात, ॲक्शन कॅमेरा माझ्याकडे माझा. आणि तो आपण आता बाईकला आपण माउंट करू आणि बघू प्रॉपर की कसं निघायचं काय. सो आता आपण आपली ट्रिप स्टार्ट पण नव्हती गेली, जसं आता आम्ही सगळे मीटअप पॉईंटला आलो. आणि हे बघा वरती बघू शकतात पाऊस पडतो आपला, काय माहिती अवकाळी असा पाऊस चालू झाला आहे. सो सांगता नाही येत आजची ट्रिप आमची कशी होते, म्हणजे फुल थ्रिलिंग आणि एकदम अशी डॅशिंग ट्रिप होणार आहे. आणि पाऊस पण मस्त पडायला लागला चिरीमिरी. आता पुढे बघू घाटामध्ये पाऊस पडतो की नाही, आम्हाला काहीच नाही माहिती, याची आयडिया नाही. सो आणि वीक पण अजून विचित्र वाटतं, सेट नाही केलं पूर्ण, अशी तरी होतं, अशी म्हणजे केस विस्कटतील पावसामुळे. सो आता बघू आपण प्रॉपर असे निघू आणि नंतर मग आपला ब्लॉग कंटिन्यू करू. सो आता बघू, आता सगळेजण येतात, मग निघूया आपण लवकर इथून. श्री गणेशा करूया आपल्या जागेचा. आणि आपल्याकडे आपली गाडी जावी, आज आपण ड्राईव्ह करणार मस्त पद्धतशीर एकदम. आता फायनली आम्ही निघालो एरियामधून. आणि जस्ट आता
बाहेर पडतोय आणि निघता निघताच हेल्मेट पडला माझ्याकडून. सो आता पुढची ड्राईव्ह आपल्यालाच घ्यायची इथून पुढे वाट बघते माझी. आणि सो आता तिथून आपल्यालाच निघायचं आहे, जायचं इथून शिवपाटाला. आधी पेट्रोल भरायचं गाड्यांमध्ये आणि नंतर मग आपल्या पुढची जर्नी करायची. सो गाईज आता आम्ही शिळफाटा रोडला पोहोचलो आहे. पाठी आहे बघा आमच्या गाड्या उभ्या आहेत. हा निलेश, अक्षय आणि बाकीच्या सगळ्या रिक्षामधून येत आहेत. सो आता सगळे इकडून आम्हाला जॉईन करणार आहे. बिकॉज पाऊस पडवता ना तर अर्धे रिक्षातच बसले. मग सो आता आम्ही गाडी घेऊन निघालो आहे. आणि आता हा बघा हा पाठी दिसतो तो शिवपाट रोड. आता आपल्याला सरळ पनवेल साईडने जायचं आहे आम्हाला. मग पनवेलवरून डायरेक्ट मग कळंबोली रस्ता पकडून आणि मग डायरेक्ट तो हायवेवरूनच आम्ही निघून जाणार. ठेवलं नाही काम करू. आता पाऊस होता म्हणून मी ब्लॉग म्हणजे निघाल्यापासूनचा पूर्ण बनवलंच नाही शूट, कारण की मोबाईल म्हणजे पाऊस फुल फॉल इन डाऊनच होत होता जास्त, म्हणजे खूपच पाऊस पडत होता. सो म्हटलं मोबाईल आणि भिजणार आपला कॅमेरा पण तसाच ठेवला मी आतमध्ये. आता काम करू. आता निघालो आहे. तर जिथे जिथे पाऊस नसेल ना तिथे आपण शूट करत जाऊ नाईट. आणि नाईटला तुम्हाला काही व्ह्यूज नाही भेटणार जास्त. सो बघू आपण जेवढे भेटतात तेवढे आपण कव्हर करायला घेऊ. पनवेल हायवेला आम्ही आता हॉल्ट घेतला आहे. कारण की दिव्यावरून निघाल्यापासून असा प्रॉपर हॉल्ट आम्ही घेतलाच नव्हता. कारण की मध्ये निघालेलो आम्ही 1 वाजता आणि आता 3:30 झाले आहेत. खरं तर खूपच लेट झाला आम्हाला पोहोचायला, कारण की मध्ये गाडीचे टायर पंक्चर झाला. सो तिथेच लेट झालं. सो आता प्रॉपर हॉल्ट घेतला आहे आणि आता इथून निघू डायरेक्ट. आणि आता डायरेक्ट कर्जत घाटामध्ये हॉल्ट घेऊ, का नाश्ता बिष्टा करून डायरेक्ट मध्ये इथून लोणावळ्याला जाऊ. सो सगळे आता इथून चाय पितात आणि मस्त चाललंय जरा रिफ्रेश होऊ आणि गाडी चालवायची. लाईक करा, फॉलो करा. इकडे या दिसत नाही म्हणजे माझ्या मित्राचं नाव राकेश. पोहोचलोय. आता जस्ट लोणावळ्याचा टोल नाका क्रॉस केला आणि वाजलेत आता 5:30 सकाळचे.
सो आता आमचा सेकंड स्टे असेल इथे लोणावळ्याला, कारण की पहिला स्टे आम्ही पनवेलला घेतलेला. जसं पनवेल आम्ही क्रॉस केलं तसं तिथे चाय टी ब्रेक घेतलेला आणि त्याच्यानंतर आता फक्त आम्ही नाश्ता करायसाठी ब्रेक घेतलाय. स्वतः वडापाव मागवला की बाकी तर सध्या काहीच नाही. सकाळी 5:30 वाजता तर काहीच भेटणार नाही आणि हॉटेल्स पण आता सध्या बंदच बाहेर, का माहिती काय झालंय. सो आणि लेट एवढं झालं की आम्ही 1 वाजता निघाले आणि आता पोहोचतो, कारण की मध्ये रिक्षा पण एक पंक्चर झाली. म्हणजे असं कसं आम्ही 3 स्कूटी होत्या आमच्या आणि 1 ऑटो होती. सो ऑटोमध्ये पंक्चर झाल्यामुळे थोडं लेट झालं आणि मध्ये चेकिंग पण चालू होती. सो त्याच्यामुळे पण थोडं लेट झालं आणि आता नुसतं काकाच्या दुकानात इथे आता वडापावसाठी थांबलोय. काका मस्त गरम गरम वडापाव तळतात आपल्यासाठी. आता ते खाऊ आणि मग आता इथून निघू. इथून आम्हाला फक्त आता हार्डली 15 to 20 मिनिट्स लागतील जायला आणि मग नंतर तिथं हॉटेल बघू, जरा फ्रेश होऊ, थोडासा 5-10 मिनिटं आराम करू आणि नंतर मग दर्शनाला वरती जाऊ. सो आता पण मस्त आपला सकाळचा नाश्ता एन्जॉय करूया आणि निघूया. विचार करा पुढं
विनायकाचं मंदिर आहे. आता इथे दर्शन घेऊन मग आता डायरेक्ट वरती जाणार आहोत. सो आता मग डायरेक्ट वरती जाऊनच कंटिन्यू करू आणि इथलं पण मंदिरात जाऊ, जरा एक दर्शन घेऊ. जर एकविरेला येतात ना तिथून दर्शनाला, जर तुम्हाला तुमच्यासोबत कोण वयस्कर असतील आणि त्यांना चढायला जमत नसेल ना, तर तो हा रस्ता बांधला आहे. इथून डायरेक्ट गाडी वरपर्यंत जाते आणि नंतर मग तिथून तुम्हाला पुढे थोडंसं वॉकिंग डिस्टन्स आहे, ॲटलिस्ट 5 मिनिट्सचा वॉकिंग डिस्टन्स आहे. आणि जर तुम्हाला ते पण करायचं नसेल ना, तर तुम्हाला फक्त 5 मिनिटं म्हणजे तुम्हाला पायऱ्या चढून जावं लागतं. सो हे 2 ऑप्शन आहेत तुमच्याकडे की ॲटलिस्ट जर आयदर तुम्ही पायऱ्या चढून जाऊ शकतात किंवा तुम्ही ह्या रोडनी जाऊ शकतात. सो जर तुमच्यासमोर कोण ओल्ड असतील त्या म्हणजे ओल्ड वुमेन अँड मेन असतील तर तुम्ही हा रस्ता प्रेफर करू शकतात. आणि महाराष्ट्रात देवीची 3.5 पीठे मानली जातात. त्यापैकी पार्वती, यमाई, रेणुका मातेचा अवतार म्हणजेच एकविरा देवी. लोणावळ्यातील वेहरेगाव कार्ला गडावरील आई एकविरा देवी ही एक आदिशक्ती असून एक जागृत देवस्थान म्हणून तिची ख्याती आहे. महाराष्ट्रातील प्रसिद्ध देवस्थानांमध्ये कार्ला येथील एकविरा देवस्थानाचा समावेश आहे. इसवी सनाच्या पहिल्या शतकातील शिल्पकला आणि लेणीचा उत्तम नमुना म्हणजेच लोणावळ्यावरील वेहरेगाव येथील कार्ला लेणी. या लेण्यात ऐश्वर्य असले तरी डामडौल नाही. मुंबई पुणे या 2 महानगरांच्या मध्यभागी विपुल निसर्गसंपदा, प्राचीन व ऐतिहासिक लेण्या व गडकिल्ले भरपूर जलसाठा अशा विविधते नटलेल्या मावळ तालुक्याच्या वैभवात भर टाकणारी कार्ला लेणी व श्री एकविरा देवी मातेचे मंदिर आहे. हे बौद्धकालीन प्राचीन लेणी असून 160 ख्रिस्तपूर्व सनापासून अस्तित्वात आहेत. देवीची मूर्ती स्वयंभू पाषाणाची आहे. 1866ला या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आल्याचे समजते. या परिसरातील देवीला वेहरेगावाची यमाई, अंबामाता किंवा परशुराम माता रेणुका असे म्हटले जाते. महाराष्ट्रातील विशेषतः मुंबई, ठाणे, रायगड, कोकण भागातील कोळी, आगरी, माळी, कुणबी, सोनार, पाठारे, चांद्रेसेनीय, कायस्थ, ब्राह्मण, प्रभू, चौकळशी, पाचकळशी अशा अनेक समाजांची श्री एकविरा देवी कुलस्वामिनी असून श्रद्धास्थाने आहे. नवसाला पावणारी देवी म्हणून एकविरा आईची ख्याती. चैत्र आणि अश्विन या 2 महिन्यात देवीची यात्रा भरते. या दोन्ही यात्रांना कोकणातील कोळी बांधवांसह राज्यातील लाखो देवी भक्त देवीच्या दर्शनास व नवस फेडण्यासाठी येतात. नवरात्रोत्सव हा स्त्री शक्तीच्या पूजनाचा व स्तवनाचा असतो. या काळात राज्याच्या विविध भागांतून कोळी बांधवांसह इतर भाविक देवीच्या दर्शनासाठी नवस फोडण्यासाठी येतात. या मंदिर संकुलामध्ये एकसारख्या बांधणीची आणि एका ओळीत बांधलेली गेलेली मूळची 3 मंदिरे असून ती सर्व पश्चिमाभिमुख होती. यापैकी मधले मंदिर आणि दक्षिणेचे मंदिर पूर्णतः सुस्थित असून इतर बांधकामे केवळ नकाशावरच नाममात्र अस्तित्वात आहेत. असेच या मंदिराचा वास्तूचा आढावा घेताना लक्षात येते या 3 देवळांच्या समोरच महामंडप, वर्षामंडप आणि गोपूर आहेत. आणि ही 3 मंदिरे मुख्य देवतेच्या परिवारातील 16 सदस्य देवतांच्या मंदिरांनी वेढलेली आहेत. अश्विन नवरात्र किंवा शारदीय नवरात्र आणि चैत्र नवरात्रात अनेक भाविक या मंदिरात पूजा आणि उत्सव करण्यासाठी गर्दी करतात. या मंदिरामध्ये पशु देखील देण्याचा रिवाज आहे. बकरी, कोंबडी यासह इतर काही प्राण्यांचे बळी दिले जातात. या देवीकडे चमत्कारी शक्ती आहे अशी भाविकांची मान्यता आहे. तसेच या मंदिरावरती जाण्यासाठी बऱ्याच पायऱ्या चढाव्या लागतात.
एकविरा देवीचे हे मंदिर आजूबाजूच्या पुरातत्व विभागांद्वारे संरक्षित असलेल्या कार्यालयांनी वेढलेले आहे। मुख्य देवता एकविरा माता व तिच्या डावीकडे जोगेश्वरी देवी आहे। टेकडीच्या अर्ध्या भागांमध्ये देवीचं पवित्र पायांसाठी एक मंदिर आहे। लोणावळ्यापासून 8 किमी अंतरावरती तसेच लोणावळ्यापासून ते एकविरा मंदिरापर्यंत जाण्यासाठी महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या बसेसचा देखील वापर करता येतो। तसेच ऑटो रिक्षा देखील इथे उपलब्ध आहेत। सेंट्रल पॉइंट लोणावळ्यापासून 5 किलोमीटर अंतरावर तसेच पुणे शहरापासून 49 किलोमीटर अंतरावर आणि मुंबईपासून 97 किलोमीटर अंतरावरती एकविरा आईचे मंदिर आहे। तसेच पुणे लोणावळा महामार्गावरील लोणावळ्याच्या अलीकडील मळवळी ह्या रेल्वे स्थानकापासून हे मंदिर पायी चालण्याच्या अंतरावरती आहे। तसेच पुणे व लोणावळा अशी रेल्वेची सेवा देखील उपलब्ध आहे। वाट बघतो म्हणजे रात्री आम्ही यासाठी निघालेलो। स्वतः दर्शन झालं आईचं आणि अजून जाता वाटेची 2 मंदिर लागतात, म्हणजे एक खाली पायथ्याशी लागतं आणि एक मध्ये एक मंदिर लागतं। ते 2 मंदिरांमध्ये पण आता पाया पडायचं। स्वतः ही ओटी घेऊन फक्त पिशव्यांमध्ये भरले। स्वतः इथून निघू आणि खाली जाता जाता त्या 2 मंदिरांच्या पण पाया पडू आणि पुढची पण जर्नी दाखवू काय करू आता ते। स्वतः पण इथून निघूया आणि बघू खाली आता ते 2 मंदिरांचे पण दर्शन घ्यायचेच आपल्याला। स्वतः जाऊ पटापट करायची वेळ आली आहे आणि आजची ट्रिप ही मस्त होती, खूप मजा आली आणि ट्रॅव्हलिंगला पण खूप मजा आली, बाईक राईडला पण खूप मजा केली आणि त्याचा ट्रेन चालू आहे सगळेजण। खरंच जमलं, रात्री 1 वाजता जेव्हा निघालेलो आणि आता खरं लिटरली बघायला गेलं तर 11 वाजले। सो हे पण मंदिर आम्हाला दर्शन घेताना आलं आहे, वरच्या दर्शन घेतलं आणि त्यावरती पाहुल्या देवीचं काहीतरी मंदिर होतं, तिथे पण आम्ही प्रॉपर दर्शन नाही घेतलं। सो म्हणजे ही ट्रिप पूर्ण घाईमध्येच गेली आमची सध्या, पण ह्याच्याला उत्तरच आता थोड्या दिवसामध्येच आम्ही आता नवीन ट्रिप पण घेऊन येतो आहे। आता ही ट्रेकिंगचीच असणार आहे। मागच्या टायमाला जी माऊलीची गेलेली ना ती स्वतः पूर्ण पळसगड आणि भंडारदुर्ग ती पण करणार आहोत आता। स्वतः पण निघू आणि भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये। जर तुम्ही चॅनल नवीन असेल तर चॅनल लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि इथं बेल आयकॉनवर प्रेस करा, ज्यामुळे माझ्या व्हिडिओच्या अपकमिंग नोटिफिकेशन तुम्हाला लवकरच येतील। सो आणि जे रात्री तुम्हाला जे हायवेतले आणि घाटातले जे दृश्य राहिलेले त्यात एकदा टाइमलॅप्स बघून घ्या।